डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबतीत बोललात सर. सरकार सुद्धा त्यांना मुदतवाढीवर मुदतवाढ दिली जाते, पण अशा ठिकाणी राज्य निवडणूक आयोग काही कठोर निर्णय घेणार आहे का? 6 महिन्यात ते 6 महिने नाही. आता ॲक्च्युली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्वीमध्ये आहे. एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो. त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे. सर, दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे एक मिनिट. दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही म्हटलात की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत, डबल स्टार देणार आहोत. त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का? तिची मोजणी आपण ऍक्च्युली ही जी प्रक्रिया आहे ही ऍक्च्युली आम्ही टूल दिलेला आहे. आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही, दुबार ते संभाव्य दुबार आहे. संभाव्य तर आपण बघतोय यावेळेची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. आता नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. यावेळेची सगळ्यात महत्त्वाची बातमी, 3 डिसेंबरला निवडणुकांचा निकाल लागेल. ऍक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या नाही माघारी घेण्याची तारीख आहे. हे बघा, अपील जिथे अपील नहीं है, आप हिंदी में बोलूया, जहाँ पे अपील नहीं है, जहाँ पे अपील नहीं है यहाँ पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की लास्ट डेट है 21 नवंबर. 21 नवंबर. जहाँ पे अपील है वहाँ पे नॉमिनेशन वापस लेने की मुदत है 25 नवंबर. नाही, आता ॲक्च्युली जी मतदार यादी आहे, मतदार भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादी आम्हाला मिळाली. आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे. काय नाही, आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे. ही ॲक्च्युली आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो. आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो. एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉप्ट करतो. शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी. दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो, चुकीच्या प्रभागामध्ये गेलं ती आम्ही बघतो, नाव इन्क्लूड झालं नाही, विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो, काही क्लरिकल मिस्टेक्स असेल, एरर असेल ते इन्क्लूड करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.